काय काय म्हणला काय 500-600 मतांना सीट लागल, कुठली बी लागली तर नगराध्यक्षाची, जास्त नाही. रद्द झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा रंग भरल्याचं पाहायला मिळतं. हे डमी बॅलेट आहे, नवाच टेक्निक आहे तुमची प्रचाराची. कारण मी अपक्ष उमेदवार आहे ना. कुठं गेले? इथं बसली होती की एक जण लांब पळाले काय की. बरं कोण 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 पार्ट्या पैसे द्यायला? तुम्हीच द्या की. कारण एवढ्या सभा झाल्या आणि एवढ्या रॅल्या झाल्या, सगळ्याला रोजगारी होते, सगळ्याला पब्लिक तेवढ्या आलेल्या येत 300 रुपये गेले ह्याच्या रॅलीला त्याच्या रॅलीला, सगळे तेच लोक. त्यांना परत पैशाचा पाऊसच पडला. हवा कुणाची आहे ती काही कळत ना, मग कुणाची हवा आहे? मग तेच हवा कुणाच्या तेच कळत ना. मतदान कुणाला देतील मग? चे लोक येतील वाटायला बघा मला. हो न उभारताच कसे येते? एक तर म्हणले भांडायला आणि पुन्हा म्हणतात वंचितचे लोक. एक बी वंचित. रेणापूरची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. एकदा निवडणूक रद्द झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथं रंग भरल्याचं पाहायला मिळतं. काही तास शिल्लक आहेत. काय आहे सध्या निवडणुकीचं वातावरण? चांगलं आहे की. मी उमेदवार आहे स्वतः. उमेदवारच हाव का? किती खर्च केला ह्याच्या आधी? ह्याच्या आधी मला वाटते 60-70 हजार रुपये गेलते माझे. आणि मग आता आता डबल तेवढाच खर्च आहे. बॅलेट घेऊन छिंडायले तर हे डमी बॅलेट आहे आणि बॅलेट घेऊन फिरायले तर इकडे दाखवा हो सगळं, आम्हाला बी दाखवा, जरा लांबून दाखवा. हा हे उमेदवार आहेत, हे ह्यांचं हे दाखवून हे आता मागायले प्रचार असाच करायला हो का तुम्ही? नवाच टेक्निक आहे तुमची प्रचाराची. कारण मी अपक्ष उमेदवार आहे ना. मला वर नगराध्यक्षाच्या मतदानचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे एक मतदान मला करा, दुसरं तुमच्या मनावर करा. लय हुशार आहो तुम्ही तर. हा अपक्ष उमेदवाराची भूमिका काय असणार आहे? हेच असणार आहे की. कुठल्या ह्याच्यात उभा प्रभाग क्रमांक 12. 12 मध्ये उभारला काय आहेत लोक. आपण एवढा खर्च आता परवडणार आहे का? डबल खर्च करावा लागला. हो ना, बरोबर आहे. पुन्हा चुकलं ह्याच्यात. प्रशासनाचं कोणतं प्रशासन? आता जी निवडणूक अधिकारी त्यांचं चुकलं की. या इकडे आता त्यांना विचारूया. काय 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 झालं? हे बोलायचं नाही ठरलंय. काय आहे सध्या परिस्थिती इथली रेणापूरची? परिस्थिती रेणापूरची तर बघा, दोन्ही हा डगरवर खायचा सध्या चालू काँग्रेसवर आणि बीजेपी मध्ये. दोघांमध्येच टक्कर राहणार आहे, काँग्रेस आणि बीजेपी मध्ये. टक्कर राहील का? काय वाटतंय तुम्हाला या दोघांमध्ये टक्कर असेल? दोघांमध्ये टक्कर मध्ये जर बीजेपी ना असं वाटालंय, पण आमचे धीरज भैया जे आहेत तर आता इथं पडून आहेत सध्या. कुठं इथं आता दिसले नाहीत, आधी होते, आता कुठं आहेत? आज सध्या इथंच आहेत आता. कुठं इथं आता आता प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन खाली जमिनीवर बसून तिने त्यांचं काम करू राहिले. आता हुशारी केली त्यांनी. आता नवा फंडा हे आला बघा भोंगा इकडे. हे असले ऑटो आहेत, हे सगळे असे ऑटो प्रचार सुरू आहे. लोक काय म्हणते जाणून घ्या. बाबा इथलेच हाव का? का हो रेणापूरचे हाव का? काय सध्या हवा निवडणुकीची? हवा आता काय सांगताय ते असं, मग कसं सांगायचं? दोघाची सारखीच आहे. दोघांची सारखीच आहे का? बरं काही बदल झालाय का नाही? कशामध्ये? आता एवढं महागच होतं की निवडणूक तुमची? कॅन्सल केली ती. मग काय झालं त्याचं कॅन्सल केलं? काय डबल लागली, डबल चालू झालं. काय वाटतंय कोण जिंकल मग आता? सांगतायत नाही 500-600 मतांना सीट लागल वरली. पहिलं काय 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 म्हणला काय? 500-600 मतांना सीट लागल, कुठली बी लागली तर नगराध्यक्षाची, जास्त नाही. लयच अभ्यास केला असा, गणित बांधलंय मला की. कुठं गेले? इथं बसली होती की एक जण लांब पळाले काय की. बरं काय सध्या कोण बोलतय? हा बोलणार आहे. काय सध्या रेणापूरची परिस्थिती? रेणापूरला काय भाजप येते, भाजप येते. कार्यकर्ते हवा वाटायला कोण म्हणलं कार्यकर्ते? विचारायलोय हाव का म्हणून. हाव कार्यकर्तेच हाव हा. येते भाजप येते. हा. काम आहे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे. डबल निवडणूक पैसे लय खर्च केले की आधी बी? कोण खर्च केलं? तू सगळ्याच पक्षाने केला हो ना, असं थोडंच असतंय. असं नसतंय. आता केले का विचारायला? निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार निवडणूक लांबली. मग आता काय म्हणा, आता कसं खर्च करायला? कुठं खर्च आहे? आता इथं करावंच लागेल ना, जे आहे ते समोर. विचारायलो मग परवडतंय काय हे सगळं? आता ती निवडणूक आयोगाची चूक आहे ना. असं तेच विचारायलोय. काय सध्या प्रचार? एकदम बीजेपी साठी सुंदर वातावरण आहे. कार्यकर्ते चहा प्यायला आला अरे चहा प्यायला नाही, हे वास्तविकता आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे. लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार आप्पासाहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रेणापूर नगरीचा भरभरारून विकास झाला. माझे आमदार इथं पडून बसून आहेत असं सांगायला नाही नाही नाही, बघतायत ना तुम्ही, सगळ्या गोष्टीचा विकास होतो रेणापूरमध्ये. कुठला विकास होत नाही? बघू आणखी लोक आहेत काय म्हणते ते. काय सध्या परिस्थिती कोणाची हवा इथं? काय माहित नाही, नाही माहित नाही का? काय यांना विचाराय. मला नाही का? तू मत देताव का? मत देताव का नाही? बरं काय असतंय मतदान म्हणजे काय? यांना विचारा. ते रे गीतं, त्यांना काय विचारायचंय? काय सध्या इथली परिस्थिती निवडणुकीची? तुम्हीच बोलाला, तुम्हीच सांगाला, अंगावर आले काय होय.
बरं, काय वाटतंय की इथलं वातावरण काय आहे? भांडणं नाही तर काय सुरू असते निवडणुकीत? काय असते निवडणूक म्हणजे? वंचितचे लोक येतील वाटायला बघा मला. आता हो. तुम्ही नवस सांगितलं बाबा आता किती येतील? न उभारताच कसे येतील? म्हणून तुमचा अभ्यास जरा दांड आहे बघा यांचा अभ्यास. एक तर म्हणले भांडायला आणि पुन्हा म्हणतात वंचितचे लोक. एक बी वंचितचा उभारला नाही आणि म्हणतात वंचितचं येईल. शाबास, घेऊ अजून लोकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. इथले आहेत का काय मामा? इथले आहो का? रेणापूरचे आहो का? नाही, कुठले आहो? किनगाव. बरं, आणि इथं निवडणूक आहे तर सगळ्या सुरू. मग काय जास्त चालायलंय का उगाच आपलं रोजच्या सारखंच आहे? धंद्याचं का? हा? काय नाही, बाजार आहे की आता आणखी भरायच नाही बाजार, त्याच काय सांगाव. हा. बाजार भरल्याच्या नंतर कळलं आम्हाला. निवडणूक आहेत इथं. हा, निवडणुकीचा काय सवाल, बाजारचा निवडणुकीचा काय संबंध नाही. काहीच बात नाही का? काय फरक येणार आहे? नुसते भोंगे हिंडायलेत की. 20 रुपयाच्या ना. हा, तुम्ही इथले आहो का रेणापूरचे? काय वातावरण मग? चांगलं आहे की? चांगलं आहे, चांगलं आहे. चांगलं म्हणजे कसं आहे? कसं म्हणजे हा, कसं? काय येतील 17 ने 18 जण निवडून येतील. नगरपंचायत कॅमेरावाल्याला काय करायचे? मला वाटलं कुठे गेले किती पळून गेले का कॅमेरावाले? नाही हो, दिसेना गेलते म्हणून विचारलं. बर बर बर. मला सांगा की एकदा निवडणूक पुढे ढकलली, आता 20 तारखेला व्हायली, तर तुम्हाला काय वाटतंय? ढकलल्याबद्दल काय वाटतं? चांगलं वाटतं की? हा, अडचण आल्यावर त्याला काय असतं? आपल्या घरात अडचण आल्यावर आपण ढकलीत नाही का एखादं काम 4 दिवस पुढं? पहिल्यांदा बी खर्च केला आहे, परवडतेत का? काय होतं खर्च करायला? खर्च करते मग कोणी बी आता तुम्ही येतो खर्चाला. तुम्ही आम्ही कसं देताल? ज्याला गरज आहे त्यानंच करताय खर्च. पैसे दिले तर जमतील का? जमतील ना, बघू द्या ना किती देता. कोण 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 पार्ट्या पैसे द्यायला? तुम्हीच द्या की. आम्ही कसे देताल? पैसे घ्यायला का आपण का गरीब आहेत का? मग आमचे कसे घेताल? तुमचे घेतो न घ्यायला काय झालं? द्या की. म्हणजे बोलायला पैसे का आता? हा, मग फुकट रेणापूरची लई भारी संस्कृती आहे, बोलायचं असलं की पैसे. हा, मग काय आहे सध्या भैया परिस्थिती? सध्या चांगली आहे. निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये मागच्या एक वेळेस रद्द झाल्या, यावेळेसची काय स्थिती आहे? यावेळेसची आहे जशी पहिली होती तशी आत्ताच आहे. तर काही तास राहिलेले आहेत, तुला काय वाटतंय की रेणापूरमध्ये हा उमेदवार निवडून येईल असं वाटतंय तुला? मी काही सांगू शकत नाही तेवढं काही. तेवढं काही सांगू काय सांगू शकतोस ती तरी सांग. नाही, तेवढं काही आपण सांगू शकत नाही ना, जे आहे ते काय सांगशील ती तरी सांग. तेवढं काही नाही. इकडे काही सांगू शकत नाही आम्ही, कारण एवढ्या सभा झाल्या आणि एवढ्या रॅल्या झाल्या, सगळ्याला रोजगारी होते, सगळ्याला पब्लिक तेवढीच होती, चांगले आहे ना, सांगा. सगळ्याला पब्लिक तेवढीच होती. मग आता हवा कुणाची म्हणाव, त्याच्यामुळं म्हणजे इथली हवाच लक्षात नाही, इथली हवाच लक्षात नाही का? सगळीकडे तेच रोजगारी आहेत. शेतात कामाला गेल्यावरी रॅलीला येत 300 रुपये गेले ह्याच्या रॅलीला त्याच्या रॅलीला, सगळे तेच लोक. रेणापुरात पैशाचा पाऊसच पडला. हवा कुणाची आहे ती काही कळत नाही. ही आहे बघा सामान्य जनता. हो, काय झालं बरं? किती पैसा वाटला बरं? भरपूर हा? भरपूर कुणी कुणी वाटलं का? सगळ्यांनीच पैसे लावले? सगळे सारखेच आम्ही बघितलं. हा, काय झालं? कुणी बघितलाय पैसा वाटल्याला, कुणी बघितलाय कुणालाच माहित नाही. दिवसलाले सगळे त्या सभेला, मग कुणाची हवा आहे? मग तेच हवा कुणाच्या तेच कळलं ना. मतदान कुणाला देतील मग? काय सांगता येत नाही, सगळीकडे सारखे. सगळी परिस्थिती हसण्यासारखी निवडणूक झालेली आहे, कारण एकदा निवडणूक रद्द झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा या निवडणुकीत रंग भरलाय. मात्र आता 20 तारखेला मतदार राजा काँग्रेसच्या पाठीशी राहतो का भाजपच्या पाठीशी राहतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.